कारण की आम्ही म्हटलं लपंडाव सिरियलमध्येच काय सिरियलच्या बाहेर पण खेळूया. नाही, मुद्दामून फक्त सिरियलमध्ये करते. पर्सनल आयुष्यात मी मुद्दामून काहीही करत नाही. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय आणि आता रेड कार्पेटवर आम्ही आहोत. रुपाली आणि चेतन माझ्यासोबत आहेत. आत्ता वेगळं म्हणजे सरकार आणि कोणीतरी वेगळं आहे. खरं तर जोडी वेगळी आहे, पण आता हे दोघं रेड कार्पेटवर एकत्र कसे आणि कुठे गेली आहे तुझी मैत्रीण, बायको कुठे आहे कुठे आणि सरकारसोबत आल्यास एंट्री घेतली. हो, कारण की आम्ही म्हटलं लपंडाव सिरियलमध्येच काय सिरियलच्या बाहेर पण खेळूया. म्हणून हा घाट घातला सगळा आम्ही. कृतिका ऑन द वे आहे. नाहीतर आम्ही तिघं आलो असतो, पण आता ती पोहोचेलच थोड्या वेळात. पण असं प्रत्येक वेळेला खरं तर कपल एंट्री होते रुपाली आणि तुझी एक वेगळी एंट्री असते. आज काहीतरी ठरवून आलायत कृतिकाला मुद्दामून लपंडाव खेळता हा जसं म्हणाला तसं की मुद्दामून ह्या प्रयत्न आहे. नाही, मुद्दामून फक्त सिरियलमध्ये करते. पर्सनल आयुष्यात मी मुद्दामून काहीही करत नाही. त्याच्यामुळे असं काही ठरवलेलं नव्हतं. कारण ठाण्यातलं ट्रॅफिक म्हणजे इथून इथे पोचायला 5 मिनिटात पण पोचतो, कधी-कधी 2 तासही लागतात. सो ते सगळं आटपून तिला यायला तेवढा वेळ लागत असेल, बट पोहोचेलच ती. सो यावर्षी कृतिकाची सोलो एंट्री असेल. ओके. पण आता यावेळेला तुम्हाला वेस्टर्न थीम दिली आहे आणि प्रत्येक वेळेला काहीतरी ट्विस्ट असतो, ट्रेडिशनल ट्विस्ट असतो किंवा पूर्ण ट्रेडिशनल असतं. माझ्या मते पहिल्यांदा रेड कार्पेटवर तुम्ही सगळेच वेस्टर्न असं करता आहात. हो. सो त्याच्याबद्दल, त्या थीमबद्दल आणि अर्थात तुमच्या स्टायलिंगबद्दल मला ऐकायला आवडेल. माझं एका मिनिटात होईल. काही नाहीच आहे ॲक्च्युली सांगण्यासारखं. काही नाही. काल रात्री मी हे तुला तर अंदाज आहेच या गोष्टीचा. तर काय नाही, काल मी हे केलं. शॉपिंगला नाही, पण दीपाली हा प्रश्न दरवर्षी विचारते, तिला मी सेम उत्तर देतो. कधीतरी मला असं वाटलं वेगळं उत्तर मिळेल, तुम्हाला काहीतरी सांगशील की मी खूप आधी प्लॅनिंग केलं आणि सगळं ठरवलं, पण नाहीच असं. काहीच नाही, अजूनही नाही. पण मी रुपालीकडनं बरंचसं शिकणार आहे. ह्या कुठे आता पुढचा दिवाळी येईल. दिवाळी पाडवा येईल आता. पाडव्याला येईल. नाही पण 19 तारखेला पाडवा येईल आता आधी. हा, पाडव्याला पण आपण करतो नाही पाडव्याची काय. साडी माझी कालच फायनल झालेली. पण मी साडी नाही घालू. नाही नाही, तू नको, पण तू मला तर जरा तू गाईड करशील असं. पारंपरिक घालशील हो, ना. पण काय पारंपरिक मला धोत्राच्या वर जात नाही. हो, तेच घालायचंय छान. ठीक आहे. यावेळेस काही 6 वाजता ते पोहोचायचंय हो, पण. ती बोलताना पॅलेट वगैरे असे शब्द वापरते. त्यामुळे खूप विचार आणि ती मेहनत सगळी दिसते त्याच्यात. मी आता तिलाच हा प्रश्न तिला विचार ऍक्च्युली. बरं. रुपाली, मेहनत प्रत्येक वेळेला रेड कार्पेटवर तुझी पाहायला मिळालीच आहे. काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेला करायचंच असतं, एक्सपेरिमेंट असतं. यावेळेला काय एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला? यावेळी जरी वेस्टर्न थीम जरी असली तरी प्रवाह पुरस्कार आहे. थोडासा मराठी टच असावा असा एक डोक्यात थॉट होता. त्याच्याचबरोबर पेस्टल कलर्स, कारण सरकार आपण जर बघितलं तर सरकार पेस्टल कलर्समध्ये आहे. प्लस आता समर आहे, पेस्टल्स आर इन. समरमध्ये थोडे लाईटर कलर, पेस्टल कलर्स आपण वेअर करतो सो दॅट तुम्हाला गरम होत नाही किंवा ते दिसताना सुदिंग दिसतात, आय प्लीजिंग दिसतात. सो त्या पद्धतीचा एक थॉट होता. सो एक गाऊन प्लस ती साडी वाटावी, वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही टच असावेत. सो तिने त्याच्यासाठी अशा पद्धतीचा एक गाऊन रेडी केला. त्याला थोडेसे प्लिट्स आहेत सो दॅट ती साडीसुद्धा दिसेल आपल्याला. आणि ही जी वेल आहे ही खूप मोठी आहे. सो आम्ही त्याला असं टक करून छान त्याला असं एक वेगळा असा लुक देण्याचा प्रयत्न केला. सो दॅट ते इयर कफ्स जे आहेत ते त्याला कॉम्प्लिमेंट करतील आणि असा हा लुक तयार झाला. पण ह्याच्यात तुझं स्पेसिफिक सरकारही मला दिसतंय आणि ते प्रत्येक वेळेला तू कुठे ना कुठे ते इनोव्हेट करतेस. सो यावेळेला सरकारचं हे असं म्हणजे तू मला म्हणालीस मराठी टच आहे थोडा, सो ते दिसतंय ते. करेक्ट. हो, हे एक मराठमोळा शृंगार नावाचं पेज आहे इन्स्टाला. सो तिने हे स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. म्हणजे हँडमेड ज्वेलरी असतात ना, सो ते त्या पद्धतीने तिने बनवलं. सो ती आमच्या सेटवर आली होती. सो तिला काहीतरी पर्सनल काहीतरी गिफ्ट करायचं होतं. तर ती म्हणाली की काय बेटर असू शकतं, सरकारचा एक ब्रोच घेऊया. आणि मला असं झालं की व्हॉट इज दी बेटर प्लेस की जेव्हा परिवार पुरस्कार आहे आणि त्या रेड कार्पेटवर ते फ्लॉन्ट करावं. कारण सरकारला नॉमिनेशन आहे, लपंडाव सिरियलला नॉमिनेशन आहे, बेस्ट जोडीसाठी नॉमिनेशन आहे. सो ही चांगली जागा आहे टू प्रमोट दिस कॅरेक्टर ऑल्सो. पण आता चेतन म्हणाला तसं त्याला कुठेतरी काहीतरी एक टिप द्यायची असेल तर आत्ताचा लुक बघून तू चेतनला काय कॉम्प्लिमेंट करशील त्याच्यासाठी? त्याने काय स्टायलिंग केलंय त्याच्यावर? नाही, तू करेक्ट रेडी झालाय. म्हणजे डेफिनेटली ह्याच्यामध्ये त्याचा काही हात नाही, त्याच्या बायकोने त्याला हेल्प केली असणारच आहे. बायको पण बोलली माझं नाव काढत नाही तिथे जाऊन, हे तू 11th आरला जे काय करतोयस. माझं नाव काढूच हो नको असं हो बोलली. नाही ना. म्हणजे किती कॉन्ट्रास्ट आहे बघ. मगाशी तो तेच म्हणाला की ही समरचा विचार करते, मी अगदीच विरुद्ध समरचा विचार केलेला आहे. तो ब्लॅक घालून आले. मर करून हे
ते छान झालं यावेळेला काहीतरी वेगळं पाहायला मिळते. तुझं एक इनर वेगळा आहे अर्थात आतमध्ये आणि एक चेन फ्लॉन्ट करते. सो हेही तुझा थॉट होता? हे बघ, ही चेन आणि हे कानातले जे डायमंड्स आहेत हे मी कानासाठी पण वापरतो. म्हटलं अरे हे इथे पण जाईल म्हणून बस, बाकी काही नाही. पण अर्थात रेड कार्पेटवर आहोत आत्ता ना, प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी सोबत असतं, पाऊच असतो, काहीतरी कॅरी करतात. तुम्ही दोघांनी काही कॅरी नाही केलं. सो एकमेकांकडे असणाऱ्या गोष्टी आम्ही मोस्टली चेक करत असतो. रुपालीचा पाऊच रुपाली कॅरी नाही करत. कारण मी नाही कॅरी करत आहे, कारण मला ट्रॉफी कॅरी करायची आहे. भाई क्या बोला. एकदम कमाल. त्यामुळे पण चेतन अर्थात जोडी असणार आणि त्यांचा परफॉर्मन्स असणार असं आम्हाला ठरलं होतं. रुपालीच्या वेळेला तर आम्ही तिला विचारलं, परफॉर्मन्सबद्दल तिने खूप गुपितं राखून ठेवली आहेत. तुमच्या परफॉर्मन्सचं काय आहे? जोडी परफॉर्मन्स आहे का? नेमकं आम्हाला कशा प्रकारचा ॲक्ट पाहायला मिळणार? कारण यावेळेला खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात असं आम्हाला कळलं डान्समध्ये. नाही, माझा आणि कृतिकाचा डान्स नाहीये. मी यशोमान आपटे आणि शुभंकर तावडे असे तिघं मिळून डान्स करतोय. आणि छान डान्स आहे तो. छान डान्स आहे. तू तर आली होतीस रिहर्सलला, त्यामुळे तुला माझा डान्स माहिती आहे, त्यामुळे तू मला अजिबात विचारू नकोस. पण हे मुलांचा डान्स अशी थीम आहे का? कारण आम्हाला रुपालीने जेवढं सांगितलं होतं की काहीतरी कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्याशी निगडीत असे ॲक्ट आहेत. हो. सो तशा एक टाईपमध्ये धडाकेबाज असं शीर्षक आहे आमच्या डान्सचं. त्याच्यात काही डान्सेस आहेत, तर त्यापैकी हा एक डान्स आहे. ज्यात धडाकेबाज म्हणजे त्या थीममध्ये बंदूक, गोळ्या मारणं एकमेकांना, टशन वगैरे असं तसं आहे. हा रोमॅन्टिक ॲक्ट नाही आहे. त्यामुळे मग कृतिकाला सोबत घेऊन गोळ्या बिळ्या मारणं तर ते नकोच म्हटलं. तिला घरी ठेवलं आणि मी बाहेर गोळ्या मारायला. आणि मग नंतर दुसरीने वणवा पेटवला. वणवा पेटवला हे तुला नंतर कळेल. नंतर कळेल. ओके. पण रुपाली अर्थात परफॉर्मन्सबद्दल तर झालं, पण सरकारला नॉमिनेशनही आहेत. तुम्हाला बरीच नॉमिनेशन आहेत. दरवेळेला काहीतरी एक वेगळा दरारा असतो. निगेटिव्ह असू दे, कुठलेही रोल असू देत. काय वाटतं यावेळेला कोण बाजी मारेल? किपिंग माय फिंगर्स क्रॉस. डेफिनेटली पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद होतो आणि प्रत्येकाची पहिली विश हीच असते की मला मिळावा. बट जितके नॉमिनेशन्सला आहेत या कॅटेगरीमध्ये त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. मे द बेस्ट विन. एवढंच म्हणेन. चेतन काय वाटतं? मालिकेलाही बरीच नॉमिनेशन आहेत, कपल्सलाही आहेत आणि प्रत्येक एका एका कॅरेक्टरलाही नॉमिनेशन आहेत. एकूण किती नॉमिनेशन लपंडावला मिळालीत? एक अंदाज? 3 हो. 3 ना? हो. हां, 3 आहेत. एक जोडीचं आहे आम्हाला आहे. महामालिका. महामालिका आहे आणि एक खलनायकीचं तर आम्ही घेऊन जातोय डेफिनेटली. आणि बाकीच्याच पण स्पर्धा खूपच आहे आणि सगळे डिझर्विंग आहेत खरं तर. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि आम्हाला परफॉर्मन्सही बघायचं तुमच्या सगळ्यांचे आणि अवॉर्ड कोण घेऊन जाते हेही बघायचं. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.